श्री विठ्ठल हरी देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी बरोणी उरला चराचरी भक्तासाठी प्रगटला बार त्यांचा वाहिला देव नटला नाना परी बरोणी उरला चराचरी जनी मने भक्तासाठी वेडा झाला तो जगजेठी देव नटला नाना परी बरोणी उरला चराचरी समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगननेत पाणी मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि
करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता देवराज्य सेव्यमान पावनाग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्र बिंदू शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे जटा कटा समरपं ब्रह्मण्यं परिधरे विलोलवेचे वल्लरे विराजमान मुरली धग 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 ज्वलललाट पट्ट पावते किशोर चंद्रशेखरे नते प्रतीशनं मम जटाटवी कलज्जल प्रवाह पावित स्थले कलेवलं व्यलंबिताम्बुजंग मालिका मठ 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 मणिनाथ वड मर्वयं चकार चंड तांडवं कणोतु न शिव शिवं आकाश तारकलिंगं पाताल हटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मस्तके हृदय मंदिरे शोधून पाहे देव नटला नाना परे बरोनी उरला चराचरी अखिल कोट ब्रह्मांड नायक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवंताच्या सेवेकरिता माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया माझ्या मोती बाबांच्या सेवेकरिता किंबहुना तुम्हा सर्व भगवान दत्तात्रयाच्या भक्त मंडळींच्या सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भगवंताचे लढिवाळ भक्त वत्सल नामदेवराय यांच्या दासी संत जनाबाई यांचा चार चरणाचा भगवान दत्तात्रयाचं अस्तित्व प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरिता निवडला विठ्ठल निवडलेला अभंग माझ्या संत जनाबाईचा आहे. अभंगाची पार्श्वभूमी तुम्हा रसिकांना आवडेल, रुचेल, पचेल आणि भावेल. मानवी जीवन जगत असताना प्रवास माणसाचा चालू झाला आणि प्रवासाचं ध्येय एकच आहे की चेहऱ्यावरची आनंद असावा, सुख असावं, समाधान असावं. सुखाच्या शोधार्थ निघालेला प्रत्येक माणूस वेगवेगळ्या नावाची लेबल आधार कार्ड वरती लावतोय, पण अपेक्षा प्रत्येकाला एकाचीच आहे, त्याचं नाव आहे सुख. सुखाच्या शोधार्थ निघालेली ही सगळी मंडळी आतापर्यंत प्रयास करत राहिली, पण प्रयास फॉल ठरला, खोटा ठरला. आतापर्यंत आनंद मिळाला नाही. व्यवहारामध्ये वर्षाकाठी मी 15 लाखाचं उत्पन्न काढतो, पैकी 5 लाख माझे खर्चामध्ये जातात, 10 लाख माझे नफ्यामध्ये राहतात. ही वर्षाकाठी गोळाबेरीज आम्ही करायला लागलो. पण माणूस सुदृढ कधी झाला? ज्या दिवशी त्यानं पैशाची गोळाबेरीज करणं बाजूला ठेवलं
आणि आयुष्याची गोळाबेरीज करायला तो शिकला. म्हणजे काय, मी माझ्या जीवनातली 20-30 संपवली आणि माझ्याकडे आता फक्त पुढचे 20-30 वर्ष शिल्लक आले. माझा नफा काय झाला आणि माझा तोटा काय झाला, मी काय कमावलं आणि मी काय गमावलं, याचा ताळेबंद व्यवहारात माणसाने ठेवला. पण आयुष्याचा एकांतामध्ये बसून त्याने विचार केला का मी काय कमावलं काय गमावलं. कळालं माझ्या जीवनात आतापर्यंत सुख मिळालं नाही, म्हणून सुखाच्या शोधार्थ माणसं निघाली आणि मग मोती बाबांच्या आशीर्वादातून दत्त भगवंताचा शोध घेण्याकरता प्रयत्न करू लागली. कारण देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव ही समानार्थी शब्द आहे. देव जिथं तिथं सुख आणि जिथं सुख तिथं देव, हे गावकऱ्यांना आणि परिसरातल्या मंडळीला कळालं. पण देव मिळावा या आशेनं प्रवास चालू झाला, पण तो कधी आम्ही बघितला नाही, कधी त्याला आम्ही अनुभवलं नाही. मग असा जो न बघणारा देव नक्की या जगामध्ये आहे का, असं लोकांच्या मनामध्ये आलं आणि प्रश्न पडला. कारण पुस्तक वाचून आमची मस्तक ठिकाणावर राहिली नाही. आम्हाला देव काय, संत काय, आचार काय, विचार काय, महंत काय याची पारख माणूस विसरला. म्हणून आता करायचं काय, देवाचं अस्तित्व नक्की आहे का, दत्त प्रभूचं गुणगान करायचंय, पण ते दत्त प्रभू कुणाला अनुभवाला आले का. म्हणून मनामध्ये संशय पद्धतीनं माणसं जगायला लागली आणि उत्तर मिळण्याकरता जगामध्ये देव आहे की नाही याचा शोध घेऊ लागली. म्हणून आता करायचं काय, गंगाखेडला आईच्या रूपानं जनाबाई भेटली आणि त्या गंगाखेडच्या जनाईला आज या खराडीतल्या पंचक्रोशीतील आणि मोती बाबाच्या आश्रमातील लोकांनी प्रश्न केला, अगं डोळ्यानं न दिसणारा देव नक्की आहे का नाही. जनाबाईच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अभंग जन्माला आला, देव आहे, देव आहे आणि हृदय मंदिरी शोधून पाये, देवाचं अस्तित्व आहे गड्या. कुठे देव विशेष रूपानं तुमच्या हृदयात आहे आणि देव या जगताची निर्मिती करत असताना, स्वराचा आवाज कमी का, बंद केला अडचण, ऐका, देव हृदयात आहे. आणि दुसरा मुद्दा, देवाचं असलेलं अस्तित्व मंदिरामध्ये. ती मंदिराची भूमिका असत असताना दोन ठिकाणी देवाचं अस्तित्व आहे. मुळे महाराज माझ्याकडे बारकाईनं लक्ष असू द्या. देव हृदयात आहे आणि देव मनात आहे. मग प्रश्न विचारला का, देव जर हृदयात आहे आणि देव जर मनात आहे, तर देवाला मंदिराच्या पटांगणात जे मोती बाबाच्या आश्रमात कीर्तनाला आले तेवढ्याच लोकांचं ज्ञान असलं पाहिजे. देवाला सगळं काही कळतं. देव जर एकदेशीय ठरला, एकदेशीय बापू महाराज समजला, तर देवाला मंदिरातल्या आग्नीचं जसं CCTV फुटेज लावलं का, जेवढं त्याच्या अंडर आहे तेवढंच कव्हर होतं, फुटेज निघतं, बाहेरचं फुटेज ते घेऊ शकत नाही. मग देव जर हृदयात आहे आणि देव जर मंदिरात आहे, तर तुम्ही कसं काय म्हणतात त्याला सगळं काही कळतं, तो सर्व व्यापी आहे. तेव्हा जनाबाईंना सांगितलं, देव विशेष रूपानं मनात आहे, देव विशेष रूपानं मंदिरात आहे. प्राण प्रतिष्ठा झाली, दत्तप्रभू मंदिरात आले, पण जसं हवा सगळीकडे, पण ती जर गाडी पंक्चर झाली तर भरण्याकरता पंक्चरवाल्याचा शोध घ्यावा लागतो. हवेतली आपण ती हवा घेऊन टायर मध्ये घालू शकत नाही. तसं दत्तप्रभू चराचरामध्ये व्याप्त आहे. देव नटला नाना परी आणि भरोणी उरला चराचरी, पण विशेष रूपानं हृदय मंदिरी शोधून पाय. मग का हो, तो देव आमच्या करता आज दत्तप्रभूंनी जन्मोत्सव झाला, आज दत्तप्रभूचा जन्म झाला. मग तो जगाचा व्याप्त असलेला, ज्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, तो देव जन्म कशा करता घेतो. तो देव जन्म या खराडी ग्रामस्था करता, आश्रम परिवारा करता घेतो. तुम्ही म्हणाल काय पुरावा, अहो भक्तासाठी प्रगटला आणि भारत्यांचा वाह्यला देव जन्माला येतो त्याच्या भक्ता करता. आणि तुम्ही म्हणाल का हो, भक्ता करता देव जन्माला येतो, हो जन्माला येतो. जर व्यवहारातलं तुम्ही प्रेम करतात आश्रमावरती, तुम्ही प्रेम करतात दत्तप्रभूंवरती, म्हणून दत्त जन्माला येतात. अहो व्यवहारातलं साधं प्रेम प्रवीण भाऊ जर असेल तर मग म्हणतात आम्ही जीव देऊ पण एकमेकाशिवाय राहणार नाही. म्हणजे व्यवहारातलं प्रेम जर जीव द्यायला लावतं तर परमार्थातलं प्रेम देवाला जन्म का घ्यायला लावणार नाही. म्हणून जनी म्हणे भक्तासाठी आणि वेळा झाला तो जगजेठी विठ्ठल. अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये आपल्याला या अभंगाचं चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
पण तत्पूर्वी परिहार देणं हे वक्त्याचा आधी गोड असलेला हा एक दिवसीय जन्मोत्सवाचा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे होत असतो. आज सर्वांच्या साक्षीनं या पवित्र वातावरणामध्ये भगवान श्री दत्तात्रयाच्या या पवित्र आश्रमाच्या श्री दत्तात्रय मंदिर मोतीधाम आश्रम खराडी या पवित्र भूमीमध्ये चालू असलेला हा एक दिवसीय कीर्तनरूपी महोत्सव, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं हा कार्यक्रम चालू आहे ते परमपूजनीय ब्रह्मलीन वैकुंठवासी मोतीबाबांच्या असलेल्या परमार्थिक वाटचाली ज्यांनी दिशा आपल्याला दाखवली. वाट जावी तया पुण्या नाही पार आणि होतो अगणित उपकार. या न्यायानं जी चांगल्या मार्गानं रस्ता दाखवतात त्या व्यक्तीचे आपल्यावरती अगणित असे उपकार असतात. वैकुंठवासी ब्रह्मलीन मोतीबाबांनी ते उपकार ह्या परिसरावरती केले आणि भगवान दत्तात्रयाला आपल्यामध्ये विशेष रूपानं मंदिराच्या रूपानं आणलं. त्यांचा संपूर्ण असलेला परिवार आदरणीय श्री आमचे विष्णू काका असेल, कैलास काका असेल, चांगदेव काका असेल, मनोज काका असेल आणि आमचा विलास दादा असेल, या परिवारातील संपूर्ण असलेले स्नेही तुम्ही सर्वांनी या परिवाराला आधार दिला. बाबांवरती जीवा पल्याड प्रेम केलं. जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादातून हा सोहळा आतापर्यंत भव्य दिव्य स्वरूपात चालू आहे. आणि बघायला गेलं तर लोक मोठं नियोजन करतात, पण मोठा मांडव आत पाचच पांडव ही बाहेरची भूमिका आहे मुळे महाराज. परंतु कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एवढी अफाट गर्दी ज्यांच्या तुमच्या प्रेमामुळे या ठिकाणी आहे आणि मोतीबाबांचं हे अस्तित्व आणि कर्तृत्व आहे, त्या योगे आपल्याला ही सेवा बाबांच्या चरणावर आणि भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाचं कीर्तन आपल्या सर्वांना करायचं आहे. आणि ते कीर्तन करत असताना कीर्तनकाराला आधार देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित असलेली सगळी मंडळी ही विद्वत रत्ने गोड मृदंगाची साथ करण्याकरता इथं उपस्थित असलेले आदरणीय मृदंगाचार्य मृदंग सम्राट, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं उत्तम असं मृदंगाच्या संबंधाने नाव आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज असतील. त्याचप्रमाणे इकडं गोड पेटीची साथ करण्याकरता उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण शेषराज महाराज असतील. त्यांनी दिलेली ती भूमिका बघायला गेलं तर आदरणीय मुळे महाराज माझा स्वर पांढरी तीनचा आहे, म्हणून तुम्ही काळी दोन लावलं तरी मी पांढरी तीन लिहिणार नाही, कारण मी घोरलो तरी पांढरी तीन मध्येच घोरतो असे. म्हणून तिचं नाव डॅमेज राहतं. पण एकानं कीर्तन करावं आणि एकानं शूटिंग करावी हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. आदरणीय आमच्या चव्हाण भाऊंनाही विशेष आभार देतो, जे काही इथं आश्रमाला फुल ना फुलाची पाकळीच्या रूपानं दान धर्म करतात. त्या सगळ्या भाविकांच्या चरणावर कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. माझ्या परमार्थाच्या व्याख्या खराडीकर जास्त मोठ्या नाही. मी जिथं जिथं कीर्तनाला गेलो, आदरणीय शिंदेवरून आदरणीय देशमुख काका या ठिकाणी उपस्थित आहे. बापू काका, माझ्या परमार्थाच्या व्याख्या मोठ्या नाही. मी कीर्तनाला जिथं जिथं जातो, मी महिलांमध्ये रखुमाईला बघतो, पुरुषांमध्ये मी पांडुरंगाला बघतो. मला पंढरपूरला जायची गरज आदरणीय शेषराज महाराज पडतच नाही. मी जिथं जिथं कीर्तनाला गेलो, आज या पवित्र मोतीबाबांच्या आश्रमामध्ये आलो, रखुमाईच्या रूपाने मी तुम्हा महिलांचं दर्शन घेतलं, पांडुरंगाच्या रूपाने मी तुमचं दर्शन घेतलं. आता ह्या रखुमाईची आणि ह्या पांडुरंगाची पुढील 1 तास सेवा मला करण्याची संधी द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अभंगाला चिंतन स्पर्शाकडे वळतो. आई या ठिकाणी उपस्थित आहे. कन्या तरी अशी देई जशी मीरा मुक्ताबाई. संप्रदायाने एका स्त्रीत्वाला मान दिला. तुम्ही सगळ्या महिलांचं प्रतिनिधित्व करत असताना उभे आहात. तुमच्या चरणावर कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघात कुणाचा नामनिर्देश राहिला असेल, माझ्या बुद्धीचे दोष समजावे, पण पुढे जाऊन मला तुम्ही पण सगळेजण खूप बारकाईने ऐकणारे. आता मी स्तुतीपेक्षा वस्तुस्थितीला किंमत देतो आणि अभंगाला चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल निवडलेला अभंग संत जनाबाईचा आहे. पुढील काही 40-50 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. ऋषी महाराज 40 मिनिट वक्तृत्व करतील आणि बाकीचे 20 मिनिटं मुळे महाराज, अंबादास महाराज, गौरव महाराज गायन करतील. 1 तास संपेल. मग ह्या 1 तासाच्या नियोजनामध्ये 4 चरण माझ्यापर्यंत आहे. प्रवीण महाराज अभंग मोठा गोडी. पहिला मुद्दा, आज भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव आहे. भगवंत जन्माला का येतात हा पहिला मुद्दा येईल. ऐका बर का, देव जन्माला का येतात, पण त्याच्या अगोदर जगामध्ये जर दृष्टिक्षेप केला तर जगामध्ये 2 प्रकारची लोक आहे. आता लोकांचं वर्गीकरण करत असताना कोणी 4 प्रकारात केलं,
कोणी 3 प्रकारात केलं आणि कोणी 2 माझ्यासारख्यानं 2 प्रकारात केलं. 4 प्रकारात कोणी केलं थोडं अवघड बोलतो पोपट मामा. विचार सागरामध्ये 4 प्रकारच्या माणसांचं वर्णन आलं. एक आहे विषयी, एक आहे जिज्ञासू, एक आहे पामर आणि एक आहे ज्ञानी. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो ज्ञानी. जो फक्त पोरा बाळातच रमला, ज्याला आश्रम काढालाच नाही तो विषयी. ज्याला कळालं का आता जाऊ द्या मुला बाळाचं प्रपंच करतो पण आज दत्त जन्माचा उत्सव आहे, आपण बाबाच्या आश्रमात गेलो पाहिजे, त्याला जिज्ञासू म्हणा. एक विषयी, एक पामर, एक जिज्ञासू, मला देव भेटावा, अशी वर्गीकरण 4 करण्यात आली. आपण ते 4 वर्गीकरण आज बघणार नाही. मग एका ठिकाणी 3 वर्णन आलं. जगामध्ये 3 प्रकारची लोक. अंबादास महाराज त्याचं प्रमाण तुकोबरायचंय. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. कोणते कोणते? एक सत्वगुणी, एक रजोगुणी आणि एक तमोगुणी. 3 प्रकारची लोक आहे. 3 प्रकारच्या आवडी आहे त्यांच्या. रजोगुणी लोक असतील तर त्या रजोगुणी लोकाला परमार्थ आवडत नाही. जे तमोगुणी लोक आहे त्यांना आळस, निद्रा ह्या ज्या काही क्रिया आहेत त्या तमोगुणी लोकांमध्ये असतात. ते झोपतात जास्त. हा तमोगुणाचं लक्षण आहे. आणि ज्यांच्या हृदयात सत्वगुण आहे ते कीर्तन भजनाची आवड ठेवतात, म्हणून ती सत्वगुणी लोक आहे. पण आपण हाही 3 प्रकार बाजूला ठेवूया आणि जगामध्ये आपण फक्त बारकाईनं लक्ष आहे सगळ्यांचं 2च प्रकार करूया. या जगात 2 प्रकारची लोक आहे. एक देवाला मानतात आणि एक देवाला मानत नाही. इथं आस्तिक नास्तिक शब्द प्रयोग करायचा नाही. कारण वेदांत शास्त्राचं म्हणणं अंबादास महाराज आहे, देवाला मानत नसला तरी चालत पण वेदाला मानणार असेल तर तो आस्तिक आहे. का वेद निंदको त्याला नास्तिक म्हटलं जातं. जो वेदाला मानत कोणता देव मानित नाही पण वेदाला मानतो तो आस्तिक. पण देवाला मानतो पण वेदाला मानत नाही तो देवाला मानित असला तरी नास्तिक. विठाल लक्ष बारकाई ना असू द्या मंडळी. आपण 1 तास बोलणार आहे फक्त. एक वर्ग आहे जो देवाला मानतो आणि एक वर्ग आहे जो देवाला मानत नाही. जन्म होणं हा भाग पुढचा, पण एक वर्ग आहे जो देवाला मानत नाही. आता तुम्ही इथं आलात म्हणजे तुम्ही देवाला मानताय. मी पहिला न्याय आता देवाला न मानणाऱ्याला देतो. एक वर्ग जो देवाला प्रवीण महाराज मानतच नाही. महाराज आला कुठून गेला कुठं याच्याशी त्याला सुताराम संबंध नाही. कोण देव काय धर्म हे त्याला मग काय माहिती. त्याला फक्त वर्षाकाठी उत्पन्न काढायचं, खायचं प्यायचं बरं असायचं, ल्यावे खावे बरे असावे सदैव. आणि ह्याची तरी हाव संसारिक. संसारिकाला फक्त 2 येळचं खायला भेटलं काय देव धर्म संत म्हणत घेणं देणं नाही. देव धर्म देव धर्म प्रमाण दिलं. विषयी त्याचं अट्रॅक्शन झालं आणि असलेलं शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयाच्या ठिकाणी तो आसक्त झाला. त्याला माळ काय गंध काय टीका काय कळत नाही. तो फक्त यांच्यावर टीकाच करतो. काय खायला बरं का. मग देवाला न मानणार वर्ग त्याचं म्हणणं काय महिला वर्ग. तो म्हणतो जन्माला आलं का बाकीचा काहीच विचार करायचा नाही. खायचं प्यायचं सुखानं राहायचं आणि एक दिवस कुकायचं तो काय एक दिवस मरून जायचं. हाच त्याचा न्याय धर्म, हाच त्याचा धर्म. लोकांनी सांगितलं अरे पण जन्माला आलं. तो म्हणतो मिळालं ना जीवन. काय देवन काय कृष्णन काय राम काय दत्त प्रभू सुखानं जगायचं. यावत जीवन सुखम जीवेत. त्याला विचारलं का रे सुखानं जगायचं म्हणल्यावर तुला एक माहिती की व्यवहारामध्ये पैसा असावा लागतो खिशात तेव्हा सुखानं जगता येतं. पावलावर गाडी घरातून बाहेर आणायची ठरली तरी सुद्धा पेट्रोल टाकायला 100ची नोट खिशात रेडी लागते. नाहीतर गाडीवर सुद्धा बसता येत नाही. मग गाडी बोलावून घ्यावी लागते. ही जीवनातली उपभोक्ता आहे. ऐका बरं का. मग पावलावर पैसा लागतो. पावलावर पैसा लागतो. बर इतका पैसा महत्वाचा.
आणि मग आज सुखी राहायचं म्हणल्यावर आयुष्य भेटलं सुखी राहायचं काय सुखी राहायचं. मग त्यानं सांगितलं बँका कशाला आहे, बडोदा, महाराष्ट्र, NDFC, कर्ज काढायचं आणि सुखानं राहायचं. त्याला गप्पा पडला. कर्ज काढा. तो म्हणतो यावं जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ऋण काढा आणि दही दूध ताक सगळं प्या, जोरात हाना. त्याला विचारलं येड्या साहेब लोक काय येडे का, ते येतील म्हणतील तू कधी हप्ते पेढीतो मग काय करायचं. तो म्हणतो साहेब लोक येतील तेव्हा पाहिजे घराच्या बाहेर निघून जायचं आणि शेवटच्या काळात आपण मेलो का ते थोडं स्वर्ग द्यायला देवाला न मानणारा. तो म्हणतो 2 दिवस सुखानं यावं जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. 2 चित्त्या राग झाली का कोणता साहेब कोणती बँक. हे देवाला न मानणाऱ्याचं वर्णन ऐका बर का. एक वर्ग आहे जो देवाला मानत नाही आणि दुसरा वर्ग आहे जो देवाला मानतो आणि तो वर्ग भाग्यवानी. ऐका आपण दत्त प्रभूकडे तुम्ही सगळेजण इथं आलात, तुम्ही भाग्यवानाच्या यादीत आहात. ऐका बर का. देव कृपा करतो नंतर आणि संत कृपा करतात नंतर. मोती बाबा तुमच्यावर कृपा करेल आणि दत्त प्रभू तुमच्यावर कृपा करेल, पण ऐका त्याच्याकरता तुम्ही आश्रमात असणं गरजेचं आहे. मी बोलेल आदरणीय महाराज महत्वपूर्ण बोलेल. तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. आपलं चांगलं करण्याकरता या रथाची चाक तुमच्या हातात आहे. म्हणजे हो मोती बाबा तुमचं चांगलं करतील आणि दत्त प्रभू चांगलं करतील, पण आधी तुमच्या मनानं तुम्हाला आधी आश्रमात आणलं पाहिजे. समजून घ्या बरं का माझं बोलणं. म्हणजे संत आणि देव नंतर उद्धार करेल, पण कमीत कमी त्यांच्या छत्रछायेत जाणं हे भाग्य आपल्याला असावं लागतं. तुकोबरायचे भाऊ म्हणतात की एक मन नावाचा राजा आहे आणि त्या मनानं माझ्यावर कृपा केली. मनो राजा एक देहपुरी असे नांदतू त्याशी दोघे नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा. आणि म्हणून आलो या देशा काय म्हणून इथं आलो. मन नावाची एक कृपा झाली, पण चांगलं होण्याकरता प्रयत्न आहे आणि काही नाही केलं तर वाटोळ आपोआप होतं. काय काही न करणं कधी कधी चांगलं घडतं, कधी कधी वाईट घडतं. बोलणं बारकाय नाही का. काही न करणं कधी कधी अधोगतीला. कीर्तनाला आले चल चांगलंय, नाही आले तर वाटोळ होण्याकरता वेगळा प्रयत्न नाही करावा लागत. म्हणजे कसं मी दृष्टांत देईन. हातामध्ये दगड घेतला, आकाशाच्या दिशेनं भिरकावला, आकाशाच्या दिशेनं दगड गेला, दगड खाली येण्याकरता वरून परत वर जाऊन खाली लोटावा लागतो का. दगड आपोआप खाली येतो. म्हणजे वर जाण्याकरता ताकद आहे, खाली येण्याकरता प्रयत्न नाही. अजून मी बोलणं संपवणार नाही. एक जण फिरण्याकरता डोंगरावर गेला, डोंगरावर पायऱ्या चढत 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 वर गेला आणि वरती गेल्यानंतर एका कपारीहून त्यानं खाली उडी मारली. बापू काका आता यायला त्याला पायऱ्या उतरी द्यावं लागेल का. वरून आला का प्रवीण महाराज हा वरून खाली खालून वर गेला. खालून वर जाण्याकरता प्रयत्न आहे प्रवीण भाऊ, वरून खाली येण्याकरता लय ताकद लावावी लागत नाही. तसं कीर्तनात भजनात येऊन बसण्याकरता घराचे 2 काम बाजूला ठेवून ताकद लावावी लागते. घरी बसलं का वाटोळ आपोआप होत. अजून स्वतःच बोलू का गौरव महाराज. श्रीमंत होण्याकरता रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. गरीब होण्याकरता फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर करावं लागत का. शाळेत ऍडमिशन घ्यावं लागत. मला गरीब व्हायचंय, तू घरात बसून राह काही ना करू गरीब आपाप. तसं चांगलं होण्याकरता प्रयत्न करावा लागतो. वाईट होण्याकरता तुम्ही घरात कधी कधी बसून राहणं हे चांगलंही राहतं आणि कधी कधी बसून राहणं याच्यातून पापही घडतं. तुम्ही टीव्हीला ऍड पाहिली का एक कॅडबरी काय दादा ते काहीच न करून राहणं. काय त्या कॅडबरीचं नाव 5 स्टार. ती मग तरी बसेल राहते अशी बाकव आणि पुढे तिची काठी पडती. ते त्याच्यापासून असे तरुण मास सारखं पोरग जातं आणि ती कॅडबरी खात राहतं. बरोबर ना दादा. ते उठत ते त्याला आता म्हातारीला काठी द्या, ते उठतच नाही, काठीच देत नाही. मग ती म्हातारी स्वतःच उठती, ती काठी घेते, तेवढ्यात वरच्या मजल्यातून एक गॅलरी तुटती, त्या बाकव येऊन पडते आणि मग त्या आडवाली म्हणतात कभी कुछ भी ना करके भी देखो हिट 5 स्टार. म्हणजे ऐका असंच येते. म्हणजे कधी काही न करणं हे सुद्धा
पाप ठरत आणि कधी काही न करणं हे पुण्य ठरत. जर तुम्ही परमार्थाच्या ठिकाणी काही करत नसाल तर हे तुमचं पाप आहे आणि हे तुमचं पाप नाही, या कलियुगाचा तुमच्यावर प्रभाव आहे. जर आश्रमात यावा वाटत नसेल आणि दत्त प्रभूचा जन्मोत्सव साजरा करावा वाटत नसेल तर ते आपलं पाप आहे, पाप. ऐका, या कलियुगामध्ये चांगल्याला त्रास आहे आणि वाईट लोक आनंदानं जगतात. ही कलियुगाची महिमा आहे. अजून मला पुढे बोलायचं अंबादास महाराज, म्हणजे वाईटाचा प्रचार प्रसार करावा लागत नाही आणि चांगल्याचा प्रचार करावा लागतो. कीर्तनकारानं क्लिप बनवली का ती व्हायरल नाही, पण नको ते व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. वाईटाचा प्रचार होतो, चांगल्याचा प्रचार होत नाही. मला पुढे बोलू द्या. अहो, दूधवाला दूध विकण्याकरता गेला, दारोदारी म्हणावं लागतं. कुणी दूध घेतं का? गाईच्या दुधाकरता दरवाजात जाऊन सुद्धा मागणी नाही आणि सरकार मान्यवाला दुकानात आहे, बाहेर नाही निघत पण बाहेर रांग आहे. ऐका, दूध पवित्र आहे, गोड आहे, पाशी त्वचेच्या पदरा आड आहे, असं पवित्र दूध आहे. पण घेण्याकरता किटली बाहेर आली द्यायला तयार आहे, पण घ्यायची मानसिकता नाही आणि तिकडे रांगा लावतो. वाईटाचा प्रचार करावा लागत नाही, चांगलं लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. एवढ्यावर पण मी माझं बोलणं थांबवणार नाही. अहो, जिथं स्वच्छता आहे तिथं माशा घोंगवत नाही आणि जिथं घाण आहे तिथं माशा घोंगवल्या वाचून राहत नाही. चांगल्याचा प्रचार करावा लागतो आणि माणसाला चांगल्याकडे जावं लागतं. वाईटाचा प्रचार आपोआप होतो. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही जन्मोजन्मी बहुपुण्य केलं म्हणून आश्रमात आहे आणि तुमच्या पदराला पुण्याचं गाठोड आहे. सेना महाराजांचे आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही या धर्म मंडपात आहे. नाहीतर कलियुगाचं मैमान कसं आहे महाराजांनी. असेच फ्रेश राहा. पुढची केवळ आणि केवळ 40 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहिली. ऐका, कलियुग ऐका, कलीचे महिमान असत्यासी रिजले जन आणि पापा देती अनुमोदन करीती हेरळ संताचे. लोक चांगल्याला मान सन्मान देत नाही आणि वाईटाला सन्माने. ही कलियुगाचं महिमाने. पण आपला चांगलं व्हावं याच्याकरता जर आपण कीर्तन भजनात येत असेल तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अजून पुढे जाऊन बोलतो, आज भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव आहे. दत्तात्रय प्रभूंना आपण डोक्यावर घेऊन नाचणारे. पण ऐका, दत्त प्रभूंना आपण डोक्यावर घेऊन नाचतो पण दत्त प्रभूंनी केलेल्या 24 गुरूंची यादी आणि दत्त प्रभूंनी केलेल्या कर्तृत्वाचं वर्णन हे अतिशय व्यापक आहे. पण एक बोलू का, तुम्ही कीर्तनाला येऊन बसले एकट्याचं पुण्य नाही, पाठीमांग सेना महाराजाचं तुमच्या आई वडिलाचं पुण्य आहे. काय म्हणे आदरणीय हरिभक्ती पारायण. ऐका, सेवा महाराज आणि ह्या परिवारानं असलेली केलेली ह्या संपूर्ण परिवाराची वृद्धी जीवनातली उपभोक्ता घेत असताना पाठीमाग पुण्य असावं लागतं आणि त्या पुण्याच्या बळानं जन्म मिळतो आणि त्या पुण्याच्या बळावर परमार्थिक वाटचाल घेता येते. प्रवीण महाराज, जर पुण्य पदराला नसेल तर देवाकडे जावं वाटत नाही. Thank you.
श्री जबरदस्त वा पुण्य पुण्य फळले आजी वा 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 हे पुण्य पदरात आलं म्हणून आज कीर्तने आणि म्हणून आज प्रवचने ऐका बर का ते कीर्तनाच्या योगे परमार्थिक वाटचाले आपलं एकट्याचं पुण्य नाही आपल्या पाठीशी कोणाचं तरी पुण्य असावं लागतं तेव्हा आपल्या जीवनात सद्गती माणसाच्या जीवनामध्ये चांगला मार्ग दिवसामध्ये मिळतो तुम्ही आम्ही कीर्तनात आलो पाठीशी पुण्य आई बापाचं आहे दत्त प्रभू महाने पाठीशी आत्री ऋषींचं अनुसार मातेचं कर्तृत्व आहे ऐका बर का कीर्तन बारकाईनं ऐका कोण आत्री ऋषी कोण अनसुया ज्या अनसुया मातेनं आपल्या पवित्र असलेल्या उदरामध्ये ज्या दत्त प्रभूंना ठेवलं त्या अनसुया माता अजून पुढे जाऊन मला बोलू द्या महत्वपूर्ण मी तुम्हाला सांगेल अव जन्माला आलो कीर्तन ऐकतो ज्ञानेश्वर भाऊ आपली आई भाग्यवानी कारण आपण नारायणाचं गायन करतो नारायणाचं गायन करतो आणि त्याची माय धन्य आहे, जिनं त्याला जन्म धन्य त्याची माय प्रसाद धन्य त्याची माय प्रसवली पुण्य पदरामध्ये आदरणीय बापू काका तेव्हा जीवनातली उत्तम गती त्या दिवशी आई वडिलाच्या पुण्याईनं आपण परमार्थ टिकवतोय पुढे जाऊन मी बोलतो ऐका मी दोन वर्गीकरण केलं होतं एक देव न मानणारे आणि एक देव मानणारे पण देव मानणारी लोक जरी असली गळ्यामध्ये पवित्र माळे व कपाळाला पवित्र बुकाये चंदने पण देव अजून भेटला नाही देवाचा अजून साक्षात्कार नाही अशी मंडळी अजून संभ्रमित आहे दत्त प्रभूचा जन्मोत्सव आम्हाला साजरा करायचा आहे पण ज्ञानेश्वर भाऊ काही लोक अजूनही देव नावाच्या संवेदनेवर टीका करतात जनाई अगं तो देव आहे का नाही जनाईनं उत्तर दिलं देव आहे
अन भरोनी उरला चराचरी देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये. ऐका, जनाईनं सांगितलं लोकांकडे लक्ष देऊ नका. लोक चांगल्या मार्गाने जाणाऱ्या माणसाला अडथळे निर्माण करतात. हा विषयातला असलेला चांगल्या रस्त्याला गतिरोधक प्रवीण भाऊ, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या मार्गाला विरोधक ही असतातच. मग ती विरोधक परमार्थिक वाटेनं का लाभणार नाही, ही जीवनातली उपभोक्ता आहे. म्हणून देव आहे, लोक मानो अथवा ना मानो, ज्याला चांगलं करायचं त्यानं देवाला मानावं. ऐका, मग देव आहे तर देव जन्माला का येतो? आज भगवान दत्तात्रय प्रभूंचे, अजून दत्तात्रय भगवंताचं मोठेपण सांगायचं ठरलं. ऐका शांत जरा. दत्तात्रय प्रभूंचं मोठेपण सांगायचं ठरलं. आदरणीय पोपट महाराज भगवान दत्तात्रय स्वतः गुरुची पदवी उपभोगतात आणि देवाची पदवी उपभोगतात. काय? श्री गुरु देव दत्त, श्री गुरु आणि मग दत्त. 24 गुरु केले आणि अंधकारातून प्रकाशाकडे आणलं. तमसोमा ज्योतिर्गमय, त्याची माय ज्योतिर्लिंगाला गेली असं नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे जाणं याला तमसोमा ज्योतिर्गमय म्हटलं जातं. ऐका, दत्तप्रभूंनी अज्ञानातून लोकांना ज्ञानाकडे नेलं. म्हणून गुरु आणि स्वतःकडे दल म्हणजे ब्रह्म विष्णू महेश तीनही असलेली शक्ती एक रूपानं, म्हणून देव, म्हणून श्री गुरुदेव दत्त. ऐका बरं का मोठेपण. भगवान दत्तात्रय जन्माला आले, पण आजच्या दिवशी भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव प्रवीण महाराज देवाला जन्माला का यावं लागतं? आता माझ्याकडे वेळ फक्त कमी शिल्लक आहे, म्हणून मी दुसऱ्या चरणावर ठळक ठळक बोलतो. जे कायम कीर्तन ऐकणारे त्यांना कळेल, बाकीच्यांनी परत तरी त्या ओव्यांचं श्लोकांचं विश्लेषण करेल. देव जन्माला येतो. देवाचं म्हणणं आहे असं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. त्याचा अन्वय अर्थ, भारत हे अर्जुना, यदा यदा धर्मस्य ग्लानी भवती, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तदा तदा, तेव्हा तेव्हा, अहम आत्मानं, मी स्वतःला सृजा, आम्ही उत्पन्न करून घेतो. तेव्हा तेव्हा मी स्वतःला उत्पन्न करतो. ज्ञानोबाराय त्याच्या खाली म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, अधर्म जात अघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओहू स्वभावे अद्योसे, मी अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणाई नाठवी. आणि जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा, ज्या वेळी लोक नको त्या पद्धतीने जीवन जगतात तेव्हा मी जन्माला येतो. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा, परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय, साधूंना वाचवण्याकरता आणि दुष्कृतांना नष्ट करण्याकरता मी जन्म घेतो. पुढे जाऊ नाही का? विठाल विठाल. गौरव महाराजांचा, सुंदर महाराजांचा आवाज. देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी. देव चराचरात भरला, पण देव जन्माला का आला हा प्रश्न डोळ्यासमोर सतावतोय. ऐका, देव जन्माला आला त्याचं प्रथम श्रेय कुणाला द्यायचं ठरलं तर ते आत्री ऋषींना आणि अनसुया मातेला द्यावं लागेल. अनुसया नाही बरं का, आपल्या गबा म्हणतात अनुसया, अनुसया नाही, अनसुया. सुया म्हणजे राग द्वेष मत्सर, अण म्हणजे नाही, जिच्या मनात कोणाविषयीच राग मत्सर नाही तिला अनसुया म्हणतात. ऐका बरं का, त्या अनसुया मातेचे उपकार. म्हणून आपलं एक प्रमाण पाठीमागं झालं होतं, तुम्ही पहिल्यापासून कीर्तन ऐकताय. धन्य त्याची माय प्रसवली, ती माता माऊलीचं पुण्य. म्हणून आजच्या दिवशी दत्तप्रभूंचा जन्म आहे. ऐका, दत्तप्रभू तर मोठे आहेच, पण त्या मातेचंही वैशिष्ट्य खूप मोठं आहे, सांगून जाईल. पण त्या आधी भजन करा. विठ्ठल पुढची 30-25 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे.
बारकाईनं दृष्टांत ऐका. कोण अनसूया? पातिव्रत्याचं धर्माचं पालन करणारी ती अनसूया माता. ऐका बर का, आपल्या पातिव्रत्याची किती ताकद असावी याच्याकरता दृष्टांत देऊन जातो. ऐका, सुमित्रा आणि शांडिल्य नावाच्या दोघी बहिणी, दोघही बहिणीपैकी शांडिल्य ही अविवाहित राहिली, तिनं लग्न नाही केलं. ती जिथं जिथं सप्ता तिथं सप्ताला गेली आणि अंबादास महाराज जिथं जिथं दिंडी असेल त्या दिंडीला तिनं हजेरी लावली आणि सुमित्रेनं लग्न केलं. बारकाईनं दृष्टांत ऐका, सुमित्रा विवाहित झाली आणि शांडिल्यानं विवाह केला नाही. जिथं सप्ता असेल तिनं त्या सप्त्याला जायचं, तिथं राहायचं. गावातून दिंडी जाताना निघाली का डोक्यावर लगेच तुळशी वृंदावन घ्यायचं, त्या दिंडीला तिनं हजेरी लावायची आणि तिचा परमार्थ त्या पद्धतीनं चालू आहे. सोमवारी आज भगवान शंकराचं व्रत आणि लगेच वार बदलला का बुधवारी अवष्टला यायची. 7 दिवसाचे 7 दिवस तिनं पोजले आणि वेगवेगळ्या देवाचं ती पूजन करायची. ऐका, आणि सुमित्रा ही पतिव्रता, तिची श्रद्धा फक्त तिच्या नवऱ्यावर, नवऱ्याशिवाय ती कुणाला मानत नव्हती. पतिव्रताने अनेकाची स्तुती आणि सर्व भावे पती ध्यानी म्हणी. या न्यायानं सुमित्रा पतिव्रता होती आणि शांडिल्या ही बाहेर जिथं जिथं सप्ताह जिथं जिथं दिंड्या तिथं तिथं भेट देणारी होती. मग एखाद्या दिंडीहून आली का त्या सुमित्राला म्हणायची, का ग तुला कळतं का नाही, निस्ता नवरा बायको पती पत्नी पोर स्वर राग कधीतरी कीर्तनाला येत जाणार, कधीतरी सप्त्याला भेट देत जाणार. ती म्हणायची, या बघ दोघात तिसऱ्यानं तोंड घालू नये संसारामध्ये. दोन माणूस नवरा, आमचा नवरा बायकोचं प्रपंच चांगलं चालू आहे ना, काय त्याला तोंड घाली ती सुमित्रा सांगायची. ही परत पुढं सप्त्याला गेली का, अगं त्या ऋषी महाराज चव्हाण ठाणगावकरांचं कीर्तन होतं, तू कीर्तनाला नाही आली. ही म्हणायची, मी माझ्या नवऱ्याला देव मानते, मी नाही येणार कुठं. सगळं ठरलं. ऐकणारी सुमित्रा बहीण म्हणून ऐकून घ्यायची. दिवसे मागे दिवस बदलत गेले. एक दिवस नवरा दिवसभर काम करून थकला, सुमित्रेकडे आला ना, अगं डोकं दुखतंय ग, डोकं दुखतंय. तिनं सांगितलं, अहो तुम्हीच माझे परमेश्वर, तुम्हीच माझे पती, ऐका माझ्या मांडीवर डोकं ठेवा, मी दाबून देते. दाबून देण्याकरता तयार झाली डोकं आणि सुमित्रेनं आपल्या नवऱ्याची सेवा करायला सुरुवात केली. तेवढ्यात ही शांडिल्य दरवाजापासून गेली, डोकून पाहिलं. प्रवीण भाऊ, आता तिनं आतमध्ये पाहिलं, नवऱ्याची सेवा तिची तळपाईच्या मस्तकातच गेली, कारण ती सप्तेहून येत होती. तिनं सांगितलं, अगं किती वेळा सांगू तुला, कधीतरी कीर्तन प्रवचन सप्ताह ऐकत जाग. अगं काय पोरा बालाचं तो कीर्तन ऐकलं नाही का, नाशिवंता ती प्रिया पुत्र ग, कशाला गुतती. ती म्हणे, ऐ मला सांगू नको, मी माझी नवऱ्याची सेवा करणार. ऐकताय तुम्ही सर्वजण, मी माझ्या नवऱ्याची सेवा सोडणार नाही. आता हिच्या डोक्यामध्ये ताप आलाच होता. ही म्हणे, आई आता नवऱ्याची सेवा करू नको. अगं दवा बघितलं तेव्हा त्याची सेवा, एकदाचा नरडीचा घोड घे त्याचा. सुमित्रेनं सांगितलं, खबरदार, तोंडातला शब्द तोंडातच ठेव. माझ्या नवऱ्याविषयी वाईट अभद्र बोलू नको. तुला काय दिवे लावायचे तू दिवे लाव. मी माझ्या प्रपंचात मी पतीलाच परमेश्वर मानते, मी पातिव्रत्य धर्माचं पालन करते. तेवढ्याच समोरून अग्नी देवता आली. तिच्या गल्लीमध्ये समोरून आग येताना बघितली. मुळे महाराज गल्लीतून आग येत होती. ऐका, मोबाईल मधून नव्हती येत. मग ती गल्लीतून येणारी आग बघितली आणि मग पुढे जाऊन विषय असा झाला. त्या असलेल्या सुमित्रेनं त्या अग्निदेवतेला सांगितलं, अग्निदेवता काय करते तू? माझा कपाळाचा धनी माझ्या मांडीवर झोपलाय, याद राख. या गल्लीतून समोर आली तर. आता बाकी सुमित्रेचे शब्द अग्निदेवतेनं ऐकली. पातिव्रत्य धर्माचं पालन केलेलं आहे आणि अग्निदेवतेनं ठरवलं, आता सुमित्रेच्या घराकडे जायचं नाही. मग जायचं काय? समोरच्या गल्ली ट्रॅफिक जाम आहे, बायपास पाहू. बरोबर आहे की नाही? जायचं म्हटल्यानंतर बायपास पाहू. जर समजा माळ साकोऱ्यात ट्रॅफिक जर आम्ही पोरी भावतोय म्हणजे मग पुरीतून बायपास आहे, तसं बायपास पाहू. मग करायचं काय? बायपास पाहायचं आणि त्या बायपासला मुळे महाराज, जिचं घरी तिचं नाव शांडिल्य आहे आणि तिचं घर आता कायम सत्य करणारी, तिचा थोडा स्लाप पडलेला होता. आदरणीय पोपट महाराज स्लाप होता पडलेला तिचा. मग तिचं काम कुठपर्यंत? तिनं पाला पाचोळा गोळा केलेली पुष्टे, त्याच्यावर एका फोटो ब्रह्माचा फोटो, एका महेशाचा, एका खंडोबा, एक वेगळे शेंदरी यंदरी दैवते सगळे देव तिच्या घरात. पुढं चौरंग मांडल, त्याच्यावर चकू, एक नारळ, गहू असं रचलेलं. अग्नी देवता तिथं गेली आणि सगळ्या झोपडीला आग लागली आणि खाक झाली. मग ही सुमित्रे 29 पर्यंत आली. पाहती काय, अरे
माझ्या घराचं वाटोळ झालं. सुमित्रा म्हणत होती तेच खरंय. मा बहीण सांगित होती एका देवाचं खरं नाही, एका देवाचं खरं नाही. यारे काय ठेवलं मा घरामध्ये? माझ्या घरामधले होत नारळ होत, नारळाच्या शेंड्या जाळ्याला गोटाच खाली राहिला. चक्कू जळून गेले, गहू जळून गेला. मुळे महाराज शोक करायला लागले, डोळे भरून आले आणि ती खोली जाऊ द्या जळली जळली. भरलेल्या डोळ्यानं बहिणीकडे गेली, बहिणीचे पाय धरले. अगं तू म्हणत होती तेच खरे, एका देवात दम नाही ग नाही. मला पतिव्रता व्हायचं, मला तुझ्यासारखं पतिव्रता व्हायचं. शँडिलीनं तिचं पाहिलं, तिनं सांगितलं बाई मा लग्नाला 30 वर्ष झाली, तू मा बरोबरची, तुला लग्न करायचं. आता एसटीचं तिकीट तुला अर्ध झालं आणि आता तुला लग्न करायचं. ती म्हणे मला माहित नाही, मी लय दिवस पूजा केला पण देव काय पावत नाही, मला पतिव्रता व्हायचं. मग शेवटी बहिणीनं हार हातात घेतला आणि तिच्या हातात दिला आणि बहिणीला सांगितलं, शँडिले जिथं रस्त्यानं जायशील, जो पाहिला तुला ना माणूस भेटेल त्याच्या गाड्यामध्ये टाक आणि त्याच्याशी लग्न करून घे. आदरणीय महाराज निघाली, ही 2 पावलं चालली आणि परत बहिणीने हाक मारली. अगं थांब, काय झालं? आधी विचार पा वहिले का नाही, डायरेक्ट माळ नको टाकू. विचार इंगेज आहे का नाही, नाहीतर कोणाच्या गळ्यात त्याचा आधी व्हायला असलं कसं चालायचं? पतिव्रता व्हायला दुसऱ्याचा नाही चालत. मग विचारावं लागल तुला. बर 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 मी विचारून घेईल. मग ती शँडिल्या पतिव्रता व्हायचं तिला कोणी भेटलं का? तुमचं लग्न झालेलं आहे का? जो तो जसं ती सुरपणा का प्रवीण भाऊ रामाकडे आली ते म्हणे भाऊ माझं वैर तू लक्ष्मणाकडे जा. तसं त्या शँडिल्याचं जिच्याकडे गेला तो म्हणायचा आय एम इंगेज, हाय आय एम इंगेज. जिकडे गेला तिकडे इंगेज. मग काय करायचं? मग दिवसभर थकली, रात्रीचे 7 संध्याकाळचे 7 वाजले, अंधार पडला आणि त्या अंधारामध्ये एका नदीच्या कोपऱ्यावरती गेली प्रवास करीत आणि तेवढ्यात पाण्यात काहीतरी हल्ल्याचा आवाज आला. माणूसाचे काढलं तिनं लगेच धरलं, वर काढलं. तुझं लग्न व्हायला का? तो म्हणे मला कोण देतं पोरगी, टाकलं मला कोण देतं पोरगी. तिनं गळ्यात हात घातला. मग पा तिथं काय, त्याला 2 हात नाही, 2 पाय नाही, ते गेंगण होतं. गेंगण्याच्या गळ्यात हार घातला. पण आता पती मानला मुळे महाराज. मग करायचं काय? आता त्याला 2 पाय नाही, 2 हात नाही, टोपलीत बसवलं, डोक्यावर घेतलं, घरी गेली. त्याला कधी आंघोळ माहित नाही, पण यानं उठण्यानं धुवून काढलं, आंघोळ बिंघोळ घातली. मी पतिव्रता आहे, तुम्ही सांगायचं मी ऐकायचं, तुम्ही सांगायचं मी ऐकायचं. भोळी भाविक झाली ती नवऱ्याची सेवा करायला. पण हे गेंगण याला कधी काय माहित नाही. रोज सकाळ संध्याकाळ आदरणीय बापू काका तुपाचा शिरा भेटायला लागला. गेलं ना, सुटलं ना ते भक्ती सुखे सुखावाला आणि 36 वृंदावाला. पहिला छोट्या तो पातलीत बसायचा, आता मोठ्या पातलीत बसा ना तो. मग मोठ्या टोपले तर बसा ना. पहिला एकटीला उचलायचा काका, नंतर आता दुसरा शेजारचा बोला लागायचा याला उचलू लागायला. मग याचे ना लाईट परत मिळाली. काय देव आपल्याला बक्षीस देणार, एवढी परीक्षा तो आपली पाहणार नाही, बरोबर आहे की नाही? परीक्षा देवाची लिमिटेड असते. गायनाचार्यानं लाईट नसताना प्रमाण उचललं म्हणजे ते त्याचं मोठेपण परमार्थिक वाटचालीचं सौंदर्य आहे का बरं का? तुकोबराला कोणता माईक होता, कोणता टाळ होता? त्यांनी दगडाचे टाळ केले आणि त्यांना माईक नव्हता. मग आता लाईट गेली, जर कीर्तनकार थांबला तर त्याच्या परीक्षेची वेळ आहे. जर त्यांना काही नसताना त्यांनी कीर्तन केली, आम्ही याचा मोह का आला करायचा? हा व्यवहार आहे. म्हणून परमार्थिक वाटचालीत आम्ही कधी थांबत नाही. विठ्ठल अर्धा तास काय संबंध नाही. कीर्तन चालू आहे, पुढे ज्यांना ऐकायला जातं तिथपर्यंत आपला आवाज जाऊन द्यायची जबाबदारी आपली. ऐका, देव जन्माला येतो, देव अवतार घेतो. काय कीर्तनकाराचा शब्द चुकता कामा नये. जन्माला येतात ते आपण आणि देव अवताराला येतो. कशाला अवताराला येतो? देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय, पण देव का नटला नाना परी. ते वाढत गेले. आदरणीय महाराष्ट्री नखरे किती वाढले. आधी घरातच खायचा, नंतर मग त्या शँडिल्याला म्हणे मला गावात गल्ल्याला फिरावं वाटत, उचल मला डोक्यावर. ही रोज आता पतिव्रता व्हायचं म्हणजे काय? नवरा जे सांगेल ते ऐकावं लागतं पतिव्रताला. नवरा जर ते पतिव्रता म्हणजे काय? नवऱ्याची जी आवड तीच मी अनुसरेल. पती Happy birthday.
माता आणि अनुसरणी पतिव्रता. पतिव्रता बायको असते पण पतिव्रता होण्याकरता प्रयत्न करावा लागतो. काय बायका असतात पण पतिव्रता होण्याकरता प्रयत्न करावा. जी पतीच्या मताचं अनुसरण करते ती पतिव्रता. नवरा जर म्हणला ना बाई तू साडीमध्ये भारी दिसते तर तिनं गाऊन बाबलीला टांगावं. काय याला पतीची माता. नवरा म्हणला ना तुला कुको भारी दिसत म्हणजे तिने टिकलीची डबी बाजूला ठेवावी कुको लावा. म्हणजे पतीला जे आवडत ते आता पती जे म्हणत ते मी करत याला पतिव्रता. मग आता तिनं शांडिल्यनं तो लोळा पांगळा तो गंगाने घेतला. तो म्हणजे मला गावात फिरायचं उचलला टोपलीत भाऊ आणि गेली गावातून. रोज त्याला गावातून फेरफटका मारायची आणि फेरफटका मारून घरी आणायचे. दिवसे माग दिवस महाराज उलटत गेले आणि उलटल्यानंतर काही कालखंडानंतर तो गंगाने म्हणे बोला ना आपण. जसं नाही ते चापा हाला ना चापा डोला ना. ही म्हणायची आहो काय झालं तुम्हाला मी शेवट काही कमी पडले का. ते बोला ना आपण हाला ना पण तुम्हाला ताप आला का. सर्दीचे दिवस चालू झाले थंडी चालू झाली तुम्हाला वॅसलीन आणू का. गंगाने हाला ना पण डोला ना पण करायचं का. काय झालं का तुम्हाला खोकलं येतो ताप आला आडूशीची बाटली आणू का. गंगाने बोला ना पण. मग ती म्हणे अहो काय झालं. त्यानं सांगितलं रोज मला गावातून घेऊन फिरते आणि मला त्या वैश्याच्या गल्लीतून जात असताना नजर तिच्यावर पडली आणि मला तिच्याकडे जायचंय. आता कोणती बायको वैश्याकडे नवऱ्याला घेऊन जाईल बरं. पण पतीची माता अनुसरुणी पतिव्रता. आता पातिव्रता धर्माचं पालन करायचं. नवऱ्यानं नको ती अपेक्षा केली. अहो पण वैश्य जरी असली पण मग काही याचा लगेच स्वीकार करेल का. हा दिसायला चांगला नाही याचं तोंड कायम बहेल याला हात नाही पाय नाही कशी व्हायचा स्वीकार करेल. मग ही शांडिल्य नावाची पातिव्रता रोज सकाळी उठायची आणि त्या असलेल्या वैश्याच्या घराच्या समोर सडा संमर्जन करायची. आदरणीय शेषराज महाराज महिना उलटून गेला. त्या वैश्याला कळाना कोण सडा संमर्जन करतं कोण रांगोळी काढतं कोण फुलं ठेवून जातं. एक दिवस ती वैश्या जागी राहिली. पहाटेच्या सुमारास ही शांडिल्य आली आणि लगेच हात धरला. कोण तू माझ्या घर का तुला मंदिर वाटलं का तू इथं सडा संमर्जन करते. पोपट महाराज तिनं सांगितलं माझ्या नवऱ्यानं तुम्हाला बघितलं मी पातिव्रता आहे माझा नवरा गेंगान आहे आणि त्याला तुमची इच्छा निर्माण झाली. आता जर त्याला इथं आणायचं म्हटलं तर तुम्ही स्वीकार करणार नाही म्हणून मी ही सेवा करते. वैश्या प्रामाणिक होती. वैश्यानं सांगितलं आजचा नाही उद्या संध्याकाळी 12 वाजता तुझ्या नवऱ्याला माझ्याकडे घेऊन ये. ऐका शांडिल्य घरी गेली. गंगाण्याला सांगितलं बोलावलं तुम्हाला मी सेवा केली. आता त्या गंगाण्याला रात्रीच्या 11 वाजता टोपलीमध्ये त्या शांडिल्यानं बसवलं आणि आता बाकी ती त्या वैश्याच्या घराकडे निघाली. दृष्टान बारकाई नाही का. पण हे गंगानं हे देणं राहिलं नव्हतं. टोपलीचं बसवलं तर हातपाय हलवायचे मुळे महाराज. मग रस्त्यानं जाता 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 हातपाय हलवायचं. त्याचे जे बारके हात लोळे पांगळे शब्द समजून घ्यायचा. ते बारके हातपाय ते हलवायचं. जाता जाता त्याच गावाच्या बाहेर वेशीवर मांडव्य ऋषीला सुळीवर देण्यात आलं होतं. प्रवीण महाराज जिथं सुळी तिथून ही महिला चालली आणि रात्रीच्या अंधारामध्ये त्या असलेल्या सुळीवरच्या मांडव्य ऋषीला याची लात लागली शरीराचा दाह झाला. सूळ आतमध्ये घुसला आणि मांडव्य ऋषीनं आपल्या साधुत्वाच्या बळावर विलास दादा शाप दिला त्या गंगाण्याला. ज्याची कुणाची लात मला लागली उद्या सकाळपर्यंत तो गत प्राण होईल. सूर्य उगवल्यानंतर सूर्य उगवला की हा गत प्राण होणार. ते गंगाण्यानं ऐकलं आता मी मारणार गंगाने आता मी मारणार. मग करायचं काय. गंगाण्याचे शब्द ऐकले बाईनं. ती म्हणे काय झालं. लात लागली साधूला मांडव्य ऋषीनं शाप दिला तर मी सकाळपर्यंत सूर्य उगवला की मरणार. तिनं त्याला टोपलीतून खाली उतरलं. मांडव्य ऋषीच्या समोर हात जोडले. साधू माझ्या कपाळाचं कुंकू माझा अबाधित राहू द्या. दिलेला शाप पाठीमांग घ्या. शेषराज महाराज साधू म्हणे मुखातून गेलेला शब्द आणि धनुष्यबाणातून गेलेला बाण परत येत नाही. साधू शब्द मांग घ्यायला तयार नाही. ते गंगानं म्हणायचं आता मी मारणार. मारणारा गंगाना घाबरला आणि मग तिनं सांगितलं अरे गा मी तुला मरू देणार नाही. आणि मग तिनं पातिव्रत्याच्या धर्माचं पालन केलेलं होतं. पूर्वेकडनं मुख केलं आणि सूर्यदेवाला सांगितलं अरे सूर्यदेवा याद राख जर सकाळी माझ्या आज्ञेशिवाय उगवला तर. आता सूर्य जागचा हलाना कारण हिनं पातिव्रत्या धर्माचं पालन केलं. सूर्य का उगवाना कारण तू का म्हणे
काय पातिव्रतेचे सूर्य उगवाना आणि सकाळच होईना. ऐका, सकाळ न होण्यामुळं ना पाववाला गाडी घेऊन ये ना कोंबलं नाही ट्रॅव गागाना, सकाळच होईना, कोणीच म्हणा ना जागा झालाय सारा तांबड, कोणीच म्हणा ना, सगळीकडे अंधार. शेवटी ब्रह्मदेवाला, विष्णू देवाला आणि महेश देवाला जाग आली. तिघही उठले. ब्रह्मदेव म्हणे सृष्टीची राहती कुठंतरी स्तब्ध झालेली दिसते, काय झालं बघता तरी शांडिल्य सूर्यदेवाला आज्ञा करून उभी, माझ्या परवानगी शिवाय उगायचं नाही, तो उगवला तर माझं कपाळाचं कुंकू जाणार आहे, सूर्य उगवत नाही. मग विष्णूला ब्रह्मदेव म्हणे चालते मिटवून येऊ पटकन. विष्णुदेव म्हणे येडा झाला का, बाहेर माणसं नाही पडायचं. मग काट्यानं काटा काढायचा. मग आपण मोठी कोण, तिचं नाव अनसूया. तीनही देव गेले. अनसूयेला सांगितलं तू पातिव्रत्याच्या धर्माचं पालन करते आणि एक पातिव्रतेनं सूर्य थांबून ठेवलाय, जा तिला काहीतरी समजाव. मग ही अनसूया माता त्या पातिव्रतेकडे गेली आणि तिला सांगितलं अगं काय झालं, का सूर्य थांबून ठेवला. मांडव्य ऋषीनं शाप दिला, सकाळ झाली तर माझ्या कपाळाचं धनी मला सोडून जाईल, तो गतप्राण होईल. त्या टोपलीतलं गेंगण म्हणायचा आता मी मारणार, आता मी मारणार. तिला दर्गात मारू देणार नाही, सूर्य उगू देणार नाही, सूर्य उगू देणार नाही. अनसूयेनं सांगितलं अगं या लुळ पांगळ्या गेंगण याचा कवर मोह धरते, कन्यावर येते रूप माता वितम पिता श्रुतम, तुला रूपवान नवरा दुसरा देते, सोड याचा मोह. ती म्हणे दुसऱ्याची इच्छा होईल, मग मी का पतिव्रता राहिले का, दुसऱ्याची इच्छा नाही, मला हात पाहिजे. मग तिनं सांगितलं जाऊ दे, हे बघ मी सुद्धा पतिव्रत आहे आणि तुला शब्द देते, सकाळ होईल तुझा नवरा गतप्राण होईल आणि पुढच्या क्षणाला माझ्या आत्री ऋषींच्या पुण्याने मी जल घेऊन आले, माझ्या पातिव्रतेच्या बळावर मी तुझ्या मेलेल्या नवऱ्याला जिवंत करेल, उगो दे सूर्य. सूर्य उगवला, गंगाने गेला आणि मग बाकी अनुसयानं पाणी शिपडलं आणि आपल्या पातिव्रतेच्या बळावर त्या गंगाण्याला 2 सुंदर हात, 2 सुंदर पाय आणि स्वर्गातल्या गंधर्वाला लाजेल असा तो गंगाना झाला. अहो मेलेल्या माणसाला जिवंत केलं, ही जीची ताकद, तिला म्हटलं जातं अनसूया विठाल. बातमी विलास भाऊ वाऱ्यासारखी पसरली, गंगन होतं आणि लय चांगलं झालं, त्या अनसूयात मेलेलं माणूस जिवंत केलं. गावभर अहो अख्खा 40 गावात हीच बातमी. महाराष्ट्र, भारतात नाही, पुरे भारतात, पूर्ण जगात ही बातमी. नंतर मग नारदाकडे गेली आणि पहिला एकच नारद होता, आता गावागावच झाली, फक्त हे कळीचे. पहिला कळीचा, मग हातीचा गेला. हा ब्रह्मदेवाला म्हणे काय ताकद आहे तिची पातिव्रतेची, ते गंगन मेलं तरी उठवलं काय आणि परत चांगलं करून पाठवलं. बातम्या देत नारदाला काय हेच काम इकडून तिकडं, पहिले काय जी 24 तासन हे काही नव्हतं. हे नारदानं बातमी पोचित गेला तो कोणाकडं, लक्ष्मी, पार्वती आणि असलेल्या सरस्वती पर्यंत. बापरे काय त्या मृत्यू लोकांमध्ये ती अनसूया, काय तिचा पातिव्रता धर्म. आता यांना काही सहन झालं नाही, या नाद नाही करायचं. एका बाई पुढे कधी स्तुती करायची नाही, कारण हिला तिची सहन होईल याची गॅरंटी नाही. हे पहिल्यापासूनच चालत आलं, आताच नाही. कोणाची स्तुतीमुळे महाराज चालत नाही, हा व्यवहार आहे. बर मग कोणती मृत्यू लोकांमध्ये अनसूया, आम्ही देवाच्या पत्नी आहे आणि आमच्यापेक्षा सुंदर आणि पातिव्रता धर्म पालन करते, आम्हाला मान्य नाही. राग आला तिघीला आणि तिघीला देवाला बोलून घेतलं. काय महाराज बातमी घेऊन आला म्हणे मृत्यू लोकांमध्ये एक अनसूया आहे, आत्री ऋषीची पत्नी आहे आणि तिनं सुंदर आपला धर्म पातिव्रतेचा पालन केला आणि आमच्यापेक्षा ती पतिव्रता आणि आमच्यापेक्षा तिची ताकद आहे. जा तिची परीक्षा घ्या, तिचं पातिव्रतेच्या धर्माला भ्रष्ट करा. ऐका, पण पातिव्रतेची ताकद काय मोठी असेल, का देव जन्माला घेतो हे मुद्दा तुमच्या समोर मांडेल. माझी कीर्तन म्हणजे परीक्षा आहे आणि तुमच्या भागात आदरणीय पोपट मामा तुम्ही मला संधी दिली, महत्वपूर्ण बोलेल. ऐका, तिची परीक्षा घेण्याकरता आता बायकाईनं सांगितले, नवरीने ऐकणार का बापू काका. कीर्तनकार म्हणत राहते ना, आमदार खासदार कीर्तनकार चुली पैशी गपगार. मग आता काय, विलास भाऊ निघाला, तिन्ही देव गेले. मग आता परीक्षा घ्यायची कशी. साधू झाले, ब्रह्म विष्णू महेश बाहेर गेले, अलक निरंजन. आत्री ऋषी घरी नव्हते. ऐका, ती पातिव्रता तेजपुंज मूर्ती तेजस्वी ओजस्वी अनसूया माता आली. काय भिक्षा देऊ, काय वाढू. साधू देवाच्या रूपात आले, पातिव्रते धर्म नष्ट करण्याकरता प्रयत्न म्हणून आले आणि शब्द मुखातून पडला,
आम्हाला तुझ्याकडनं अन्न हवंय, पण ते साधारण नाही. मग कसं हवंय? नग्न अन्न हवं. मग आता तुम्ही म्हणाल देव एवढ्या खालच्या लेवलला कसे काय गेले? कीर्तनकार काही हवेतल्या गोळ्या मारतात आणि काही सांगतात. नग्न अन्न मागितलं, पण नग्न अन्न म्हणजे शरीरावरचे वस्त्र काढायचे आणि मग अन्न वाढायचं असं नाही. मग काय, आपली सनातन परंपरा इतकी ढासळली नाही. कोणी येतं बगलातलं काही सोडित आणि काही घेऊन जातं. शेषराज महाराज अभ्यास असला पाहिजे कीर्तनकाराचा. नग्न अन्न म्हणजे शरीरवरचे कपडे काढू नये. आपले देव इतके हलकट नव्हते. नग्न शब्दाचा विग्रह करा. अग्न म्हणजे अग्नी, न म्हणजे नाही. ज्या पदार्थाला अग्नीचा स्पर्श नाही असं अन्नवान नग्न अन्नवान. ऐका, ह्यो एक प्रयोग. मग ते कळालं आणि मग ती भूमिका व्यक्त. आणि दुसरं प्रयोजन नग्न अन्न आणि दुसरं प्रयोजन पातिव्रता धर्म नष्ट करायचा आहे. पण अनसूया मातेची ती पातिव्रतेची शक्ती आहे. पातिव्रतेनं बघितलं आणि तिनंही देवांवरती असलेलं आपलं तेजपुंज पातिव्रतेच्या बळानं आत्री ऋषींच्या असलेल्या कमंडलामधनं पाणी घेतलं आणि ते जल त्या देवांवर शिंपडलं आणि तीनही देवांची बालक झाली. आणि ती असलेले मुळे महाराज त्यांना ती अनसूया मातेनं पोटभर जेवण दिलं आणि त्यांना तृप्त केलं. आता परीक्षा अनसूयाची संपली, पण ज्या तिघीनं यांना पाठवलं होतं त्यांना ती परीक्षा चालू झाली. आता स्वर्ग देव येईनाच ना. पार्वती म्हणायची ए बळ्या शंकरा, आणि तो शंकर होता. हा शंकर नव्हता. मग हे बळ्या शंकरा, पार्वतीचा पती योगीराज शंकर आहे ना. प्रवीण भाऊ ए शांताकारम भुजग शैनम, हा तिकडे धोणी झोपेल. करायचं काय? विष्णुदेव काय कमळन काय, आता तिथंच नादी लागला तो. मग करायचं काय? कोणाचाच पती आहे ना, यांना कर्माना. ए नारदा, तो सांगितलं पण आम्ही रागाच्या भर देव पाठवले. देव परतच येणार रे. हा देव तो म्हणजे माझं फक्त पेटून द्यायचं काम राहतं. मग तेच तिला पर असले राहत्या पेटून द्या बरोबर म्हणजे गमत पाहत्या. मग आता याला पेटून दिलं, पण हा म्हणे बा असाच प्रसंग एकदा रखमाई संघ झाला. ते पांडुरंगाचा काकडा होत राहतो आणि त्या काकड्यामध्ये ना सगळे येतात. तिथं गरुड हनुमंत वाती वाट सगळे येतात आणि त्याच्यात वाळायला बली प्रतिपद्याला रखमाई उभं राहिली. तिला पांडुरंगच सापडा ना. भाऊसाहेब आदरणीय अंबादास महाराज प्रमाणाची अपेक्षा असेल. आणि मग तिथं गेली ती आणि जिकडं पाहिलं तिकडे तिला पांडुरंग दिसायला लागला. मग तिनं सांगितलं आता नारदा मी कोणाला वळू? लाजले गे माये आता नवरी ओवाळे. लाजले गे माये आता नवरी ओवाळे. लाजले गे माये आता नवरी ओवाळे. लाजले गे माये आता जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. बली प्रतिपदेचा दिवस. ऐका, नवऱ्याला ओवाळायचंय आणि रुक्मिणीला काढणं पांडुरंग पुढे. जिकडे पाहावं तिकडे पांडुरंग दिसावा लागतो. तेव्हा ती रुक्मिणी म्हणते ओवाळू मी कुणाला ओवाळू मला आता कळत नाही. तशीच अवस्था झाली. देव सापडत नाही आणि तिन्ही देव अनसूया मातेकडे आल्या. आमचे देव आम्हाला परत कर बाई, चूक झाली, तू पतिव्रत आहे, लेकर करून ठेवले आमच्या नवऱ्याचे, द्या ना ग परत, द्या ना प्रेम भाऊ द्या ना, असं म्हणायला लागलं. द्या ना. ती म्हणायची माझी परीक्षा पाहायला माझी अजिबात नाही. बरं जाऊ द्या, लागा त्या नवरे जिचा जिचा आहे तिनं वळखा घेऊन जा. माझी परीक्षा पाहता घेऊन जा जिचा तिचा. आता एकटी गेला कन्फ्युजन झालं. पण नको तिचा उचला होता घरात बांधणार. करायचं काय? शेषराज महाराज प्रश्न पडला. जसं रुक्मिणीला कळाना माझा पुढे
तसं यांना कळना माझा पुढे. मग आता करायचं काय? शेवटी विष्णुदास नामा येणे दावी विकून वैजयंती बाळा श्री बच्चनांचन श्री बच्चनांचन विष्णुनाथ नामा विष्णुनाथ नामा याने दावी वैजयंती बाळा श्री विष्णुनाथ वैजयंती माळ ज्याच्या गळ्यात तो पांडुरंग अशी खून नामदेव दाखवली तशी खुना पटल्या. आता देव म्हणे आता आम्ही जातो. पण अनसुया मातेनं याला बाल्य अवस्थेत सांभाळलं. ते पोर जितके दिवस जोपर्यंत हे शोध घेत होते तोपर्यंत अनसुया मातेनं त्यांची तृप्ती केली, त्यांना सांभाळलं. त्यांना सकाळी उठवायचं, त्यांची गनपाऊंडर करायची, सगळं करायचं, झोपी लावायचे. अनसुया माता त्यांच्यात रममान झाल्यामुळे महाराज आणि आता देव निघायला लागले. अनसुया मातेचे डोळे भरून आले आणि मग सांगितलं देवा आता तुम्हाला सोडून चालला. देवानी सुद्धा सांगितलं धन्य तू अनसुया आणि धन्य तुझी कीर्ती, धन्य तू पातिव्रता. काय पाहिजे तुला देवानो? तुम्ही गेल्यानंतर आता मी सकाळी कुणाला उठू आणि कुणाला गनपाऊंडर करू? एकच मागणं आहे आत्रि ऋषीचं आणि या अनसुयेचं. आता माझ्या उदरातून तुम्ही जन्म घ्या. जशी आता माझे लेकरं म्हणून राहिले तशी मला त्या आई होण्याचं सौभाग्य द्या आणि माझ्या उदरातून जन्म घ्या. आणि मग तेच भगवान तीनही देव दत्तात्रयाच्या रूपानं जन्म घ्यायचं प्रयोजन करतात. तोच आजचा दिवस. आता जर पुष्प वाटणार असेल तर त्याची मला कल्पना द्या, नाहीतर आपण अभंगाच्या तृतीय चरणाकडे जाऊन अभंगाचा जन्म घेऊन पुंडलिकाचा जयघोष करणार आहोत. नाही फुलं वगैरे कल्पना द्या मला. हा नाही वाटायचे का? 4-5 लोकांना पाठवून द्या मध्ये. हा ऐका, तो दिवस उजडला म्हणजे आजचा दिवस. ती आत्रीची अनुसया गुरोधर ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाल हेमंत आहे. आणि ती आत्रीची अनुसया गरोदर झाली. उदरामध्ये दत्त प्रभूंचं असलेलं संगोपन ती माता माऊली करू लागली. आणि मग बाकी त्या माता माऊलीच्या उदरातून भगवान दत्तात्रयानं आजच्या दिवशी हा प्रगट उत्सव केला. तुम्ही सर्वजण ग्रामस्थ असलेले मोतीबाबाचा शिष्य परिवार या ठिकाणी उपस्थित आहात दत्त प्रभूंच्या जन्माचा उत्सव करायला. मग तोच जन्माचा उत्सव त्यांच्या गोड अभंगानं होईल. महाराज या विश्वताराबया हरी अवतार विश्वताराबया आदित्य अनुसया आदित्य भक्तासाठी प्रगटला. साधी
असलेल्या माझ्या दत्तात्रय प्रभूंचा जन्म झाला. कुस पवित्र लागते तेव्हा देव जन्माला येतो. छत्रपतींच्या आईंची जिजामातीची कुस पवित्र आहे. राजांचा जन्म आहे. अजून पुढे जाऊन बोलू द्या. राम जन्माला आला, कौशल्याची कुस पवित्र आहे. कृष्ण जन्माला आले, बापानं 9 लक्ष गायीचं संगोपन केलेलं आहे. म्हणून अनसूया मातेचा पातिव्रतेचा धर्म आणि मग भक्तासाठी तुमच्या आमच्या करता दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले आणि मानवी जीवनातली सार्थकता तुमच्या आमच्या समोर ठेवली. आता विनेकरांकडे द्या, मोजके लोकांकडे द्या. आता आपण सर्वांनी पुंडलिकेचा जय घोष होईल, दिगंबरा भगवंताचं भजन होईल. सर्वांनी आता हात वरती करायचे. सर्वांनी हात वरती करा. अवधूत चिंता वा जवान भाऊ शूटिंग फिरवा गोल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मातेची पवित्र क्रूस आहे. अहो विरोधी बाकावरची लोक म्हणतील पोपट मामा राम जन्माला आला, कृष्ण जन्माला आले, सगळे देव जन्माला आले, तुमच्या भारतातच आले. एखाद्याला का वाटलं नाही अमेरिकेमध्ये आणि फ्रान्स मध्ये जन्माला यावं? उत्तर मी गोड देऊन जाईल, आवडेल तुम्हा सर्व मंडळीला. विचारलं राम कृष्ण सगळे देव मुळे महाराज भारतातच का? प्रवीण भाऊ गोड उत्तर दिलं समोरच्यानं. देवानं वर्ण बघितलं असेल की मला जन्म घ्यायचा आहे, तो जन्म घेण्याकरता कोणते कुस पवित्र दिसेल. जसं चांगलं पीक यायला जमिनीची पोत चांगली लागते बापू काका, तसं जन्म घेण्याकरता देव कुणाच्याही उदरातून जन्माला येणार नाही. जेव्हा भारतातल्या स्त्रियांकडे बघितलं तेव्हा त्यांनी त्यांची जीवनातली आचारशीलता, आपलं हसणं बसणं बोलणं नीट ठेवलं आणि आपल्या आई वडिलाचं नाव मोठं केलं. देवानं जन्म घेण्याकरता पवित्र कुस इथल्या भारतातल्या स्त्रियांची निवडली, कारण भारतातल्या स्त्रियांची कुस ती पवित्र आहे म्हणून इथे जन्म आहे. ऐका, आणि त्या पवित्र कुशीतून भगवान दत्तात्रयाचा जन्म अनसया मातेच्या पवित्र उदरातून झाला. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय संत वाङ्मयानं वर्णन केलं, माझ्या जनाबाईनं वर्णन केलं. तो जगाचा मालक का दत्तप्रभू जन्माला आले त्याचं कारण असं आहे की त्यांना माहितीये मोती बाबांच्या सानिध्यातले सगळं भक्त परिवार विलास भाऊ माझ्यावर प्रेम करतो. आज दत्तप्रभू तुमच्या करता वेडे झाले. एका जनी म्हणे जनी म्हणे
ठोका ठोका तुका म्हणे हाती ठोका निक उणे देवी एकात कडे मुख पसरवणे गडे कंठे धरला कृष्ण प्रत्येक जण तन मन धनातून प्रयत्न करणारा आणि या आश्रमाला मदत करणार आहे त्या प्रत्येक जणाचा चरणावर मी कोटी कोटी वेळा नतमस्तक होईल. आता आपल्याला काल्याचा अभंग घ्यायचा आहे, पण पूर्वी इथं उपस्थित असलेली तुम्ही सर्व पांडुरंग रूप शत्रू वर्गाच्या चरणावर नतमस्तक होतो. गोड मृदंगाची साथ आदरणीय हरिभक्ती पारायण प्रवीण महाराजांनी दिली. आदरणीय हरिभक्ती पारायण पेटीची सहसाथ आदरणीय शेषराज महाराजांनी दिली. गोड अंबादास महाराजांनी गायन केलं. मुळे महाराज असेल संपूर्ण असलेलं या भागातील संपूर्ण भजनी मंडळापैकी आपली या ठिकाणी भेट देत असताना ओढऱ्यावरनं आलेलं भजनी मंडळ आदरणीय महाराष्ट्राने संपूर्ण या मंडळीच्या चरणावर नतमस्तक होतो. आदरणीय आमचे बापू काका असेल गोड असलेलं नियोजन आदरणीय आमच्या विलास भाऊंनी आमच्या आदरणीय आमच्या पोपट मामांवरती आणि नारायण मामांवरती दाखवलं आणि त्यांनी वडिलांपर्यंत ही सेवा होती. आदरणीय आमचे वडील निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर पण बापाच्या जागेवर पोराला संधी ह्या परिवारानं दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. आणि आता एकच सांगतो, मानवी जीवनातली कृतकृत्यता ही भगवान दत्तात्रयाला ओळखण्यामध्ये आहे. लागून या पाया जनाभिनवीत आणि मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार. आणि दत्त दया सागर आठवावा त्या देवाची आठवण करा, जीवन सुखदायी होईल आणि मानवी जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. आता सर्वांना विनंती आहे, मस्तपैकी आपण जय विठ्ठल करून घेऊया ज्ञानेश्वर माऊली आणि तदनंतर आपण सुंदर काल्याचा अभंग होईल आणि सुंदर प्रकारे नंतर अन्नदानाचाही उपभोग या ठिकाणी होणार आहे. तर सर्वांना विनंती आहे, अन्नदानाचं ते पवित्र असलेलं भोजन आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर नराचा नारायण, जीवाचा शिव आणि जीवात्म्याचा परमात्मा व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मोती बाबांच्या आशीर्वादानं चालू असलेला हा परंपरेगत सुंदर असलेला एक दिवसीय उत्सव आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. आदरणीय चव्हाण भाऊंचे आणि योगेश भाऊचे विशेष आभार मानतो. आणि आता झालेल्या सेवेला संत वाङ्मयाच्या गोड नामचिंतनातून पूर्ण विराम देतो. सर्वांनी हात वरती करायचे. या बात सर्वांनी भगवान ज्ञानोबारायचं तुकोबारायच्या आणि संत सेवालाल महाराजांच्या त्या प्रतिमेला अभिवादन करून संतांचं नामचिंतन निवृत्ती ज्ञानदेव Thank you.